राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, ही गोष्ट आज स्थगिती मिळाली। आपण जर का पाहिलं तर कोणी त्याच्यावर बोलत नाही, पण ह्या गोष्टी काय नक्की चालू आहेत। संजय राऊत आपण जर का पाहिलं तर रोज कुठेतरी या गोष्टीवर बोलताना दिसतायत। उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून आपल्याला समोरून हात पुढे येताना दिसतोय। शिवसेना भवनाच्या बाजूला किंवा मग समोर असेल बॅनरबाजी होताना दिसते की दोन भावांनी आता एकत्र आलं पाहिजे, पण हे दोन भाव एकत्र येणार का किंवा नाही येणार, आतली गोष्ट काय मला तुमच्याशी सांगायचे बोलायचं आहे। मला काय वाटतं जे मी आजपर्यंत बघतोय हे पहलगामचं तर चालूच आहे, पण त्याच्याच बरोबर ह्या काय गोष्टी पुढे जात नाहीयेत का जात नव्हत्या, ह्या सगळ्या विषयावर सविस्तर आज बोलायचं आहे मित्रांनो। सुरुवातीला राजसाहेबांनी जसं सांगितलं पॉडकास्टमध्ये की महाराष्ट्र हा खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये ही भांडणं जी आहेत ती अत्यंत छोटी आहेत आणि त्याच्यामुळे ही भांडणं म्हणजेच इन शॉर्ट असं त्यांना बोलायचं होतं, ही विसरून एकत्र येऊ शकतो। ती काय असं बोलतात ना की नाहीच येणार अशातली गोष्ट नाही आहे किंवा अशातला तो भाग नाही आहे। त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी त्याच दिवशीची प्रतिक्रिया दिली होती किंवा त्याच्या पुढच्या दिवशी की असं असेल तर आम्ही सगळ्या गोष्टी विसरता तयार आहे। त्यांनी मग एक अट टाकली, ती अट म्हणजे काय होती की देवेंद्र फडणवीस आणि भाजपवाले सगळ्यांपासून तुम्ही लांब राहा, ह्या गद्दारांपासून म्हणजे एकनाथ शिंदेपासून तुम्ही लांब राहा, ह्या सगळ्या गोष्टी अट म्हणून कुठेतरी आपण पाहिली। आणि मग कुठे संदीप देशपांडे असतील आपले किंवा मग बाकीचे सगळे पदाधिकारी असतील हे बोलायला लागले की खरंच हा जो आहे तो हात तुम्ही देताय का उद्धव साहेबांना, हा प्रश्न जो आहे तो केला। कारण दोनदा भ्रमनिरास झाला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि त्याच्यामुळे कुठेतरी संदीप देशपांडे साहेब आणि ह्यांनी कुठेतरी टीकास्त्र केलं होतं। अमय खोपकर साहेब असेल त्यांनीही टीकास्त्र केलं होतं, पण तेव्हा आपण बोलू पण शकत नव्हतो खूप वेळ्या गोष्टी, कारण राजसाहेब पण नव्हते आणि उद्धव साहेब पण नंतर मग बाहेरच्या देशात गेले होते। त्याच्यानंतर पहलगामचा हल्ला झाला, गोष्टी सगळ्या बिघडल्या। आपण कुठेतरी मराठी म्हणून न येता हिंदू म्हणून एकत्र आलो, जे मी सतत सांगतो की कुठे आपण हिंदू असावं कुठं मराठी असावं, तर ते प्लॅटफॉर्म जे होतं ते हिंदुत्वाचं प्लॅटफॉर्म होतं आणि आपण तिथे मराठी तर आहोतच पण हिंदू असणं पण गरजेचं होतं। म्हणून आपण राजसाहेबांनी असं सांगितलं की हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या पहलगामच्या हल्ल्यासाठी सरकारला मदत करणं गरजेचं आहे। पण सरकारने ह्या सगळ्या जे आलेत ना हे 4 जण आतंकवादी त्यांना ठेचलं पाहिजे। ह्या गोष्टी सरकारला सांगितलं की त्यांची 7 पिढी जी आहे ना त्यांना अद्दल घडली पाहिजे, असं काहीतरी शिक्षा या पहलगाममधील जे 4 आतंकवादी आले त्यांना द्या। मग त्याच्यानंतर आपण पाहिलं युद्ध वगैरे झालं, सगळ्या गोष्टी झाल्या। मग राजसाहेबांनी एक स्टेटमेंट दिली की बाबा रे युद्ध हा पर्याय नाही आहे। तेव्हा मग सगळे अंधभक्त सुटले, टीकास्त्र करायला लागले राजसाहेबांवर की हा काय बोलते बाबा की युद्ध हा पर्याय नाही, हे काय म्हणजे ह्यांना पाकिस्तानात पाठवा, मग हे अशा टीका त्यांच्यावर व्हायला लागल्या। ह्या राजसाहेबांना काय कळतं वगैरे। मी कमेंट्स स्वतः वाचलेले माझ्या खाली जे व्हिडिओचे येतात, आता एक कमेंट अशात मी बोलू नाही शकत, मला ते कधी कधी राग पण येतं, पण मी काय करते अशा कमेंटला भीक घालत नाही। असं राजसाहेबांनी सांगितलं मी ट्रोलला भीक घालत नाही, तसं मीही आता विचार केलेला आहे ह्या ट्रोलर्सला भीक घालायची नाही। कारण कसं आहे हे मुद्दाम काहीतरी करत असतात, आपल्याला माहिती आहे आपली बाजू चांगली आहे त्यामुळे आपण शांत राहायचं। जसं राजसाहेबांनी सांगितलं तसंच झालं। आज जर का आपण पाहिलं डोनाल्ड ट्रम्प असतील किंवा मग बाकीचे सगळे जे मोठे मोठे भारताचे असतील किंवा सगळे असतील त्यांनी शेवटी तेच सांगितलं युद्ध हा पर्याय नाही। आणि आमचे राजसाहेब जे बोलतात प्रत्येकाला माहिती आहे, दूरदृष्टीचे नेते जे बोलतात ते पुढचं बोलतात आणि ते पुढं तसंच होतं। ह्या गोष्टी मला असं वाटतं आज ह्यांना पस्तावा होतोय, अंधभक्तांची तोंड बंद झाली आहेत आणि ह्याच्याचमुळे राजसाहेब ठाकरे हे मला अत्यंत प्रिय आहेत, मला असं वाटतं तुम्हाला देखील प्रिय आहेत आणि त्याचमुळे आज मनसेबरोबर आपण खंबीरपणे उभे आहोत। माझे राजसाहेब ठाकरे का मी यांची तारीफ करतो ना एवढे मित्रांनो, मला या गोष्टीमध्ये मला आता हा विषय आला म्हणून सांगतो, कारण बाळासाहेबांचा हात पकडून चाललेला हा नेता आहे आणि बाळासाहेबांबरोबर राहिलेला हा नेता आहे, तर त्याच्यामुळे बाळासाहेबांना तर प्रत्येकजण मानतात। आज नरेंद्र मोदी असतील ते देखील बाळासाहेबांना मानतात, त्यांचं राजकारण त्यांना बोलतात, त्यांच्यासारख्या राजकारणच कोणी पाहिलेलं नाही, एवढं मोठं राजकारण आहे। शरद पवार असतील आपले किंवा बाळासाहेब असतील, बाळासाहेबांना धरून चालणारे हे आमचे आपले राजसाहेब ठाकरे आहेत। तर त्याच्यामुळे राजसाहेब ठाकरेंची दूरदृष्टी किंवा राजकारण कसं केलं पाहिजे, कुठं बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे किंवा काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या राजसाहेबांना माहिती आहे, त्यांना शिकवायची गरज नाही आहे। ते पहिल्यांदा बोलतात तेव्हा कुठेतरी खुंटतं, तेव्हा कुठेतरी असं वाटतं अरे काय बोलतोय हा, पण त्याच्यानंतर तीच गोष्ट घडते तेव्हा आपल्याला कळतं की रे बाबा खरं बोलले होते राजसाहेब। आणि त्याच्याचमुळे हे राजसाहेबांना आज तरुण पिढी एवढं प्रेम करते आणि त्याच्याचमुळे आपण सगळ्या गोष्टी पाहतोय। पण मध्यंतरी हा विषय जो थांबला की उद्धव साहेबांना राजसाहेब एकत्र येणार का, कारण विषय तो पुढे जाणारच नव्हता, कारण देशावर संकट आलं होतं, युद्ध चालू होती, युद्ध हा पर्याय नव्हताच खरं तर, पण काय शेवटी आता झालं काय, साध्य काय झालं। आपण जर का पाहतोय तर आपले सैनिक गेले, पाकिस्तानचं भरपूर काही नुकसान झालं, सगळ्या गोष्टी घडल्या, पण साध्य काय झालं नाही। मला तर असं वाटतं ना ह्या एकदा पाकिस्तानामध्ये घुसलोत ना आता त्यांना उडूनच टाकायला पाहिजे होतं,
पण काय आता या सरकारने काय झालं नाही आहे. फक्त या सरकारने सुरुवातीला घोषणा दिल्या की आम्ही पाकिस्तानला आता त्यांचं अद्दल घडू हे घडू. आपण बघितलं तर बॅनर फिरवते भाजपच्या IT सेलमधून, पाकिस्तान 1947 साली जन्म आणि 2025 साली मृत्यू. तर ते काय झालं नाही आहे. काय आता हे युद्ध कशासाठी करायचं होतं त्यांना काय मला कळलंच नाही. जे काय आहे ते एकदा संपवायला पाहिजे होते मला असं तरी वाटतं, वैयक्तिक मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळे मित्रांनो बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की पाकिस्तान आता संपतोय काय, कारण तशा न्यूज पण येत होत्या हे गोदी मीडियाच्या. ह्या अफवा म्हणजे गोदी मीडियाला सुपारी दिली होती मोदींनी बोलायची, पण ह्या गोदी मीडियानी एवढं काय काय बोलून गेले की साला काय बोलायचं. लोकांना आता मीडियावर विश्वास नाही राहिला आहे. ह्या मीडियावर ना विश्वास नाहीच ठेवायला पाहिजे, कारण हे विकलेले मीडिया आहेत. हे गोदी मीडियाला विकलेले मीडिया आहेत, जे वरून येतील तसं आपल्याला करायचं आहे असे बातम्या देणारे हे मीडिया. हा बाबा ह्यांनी काय सांगितलं, हा झी न्यूजने हे सांगितलं, हा मग तू हे सांग. हे असे म्हणजे यांचा TRP कसा वाढेल ना, ह्यांना हेच बघायचं असतं. ह्यांना काय पडलेलं नाही आहे. भारताचं युद्ध झालं काय, पाकिस्तानचं युद्ध झालं काय, की को आपला सैनिक वीरगतीला प्राप्त झाला काय, ह्यांना काही पडलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं ह्या हिंदी करून, खास करून हिंदी करून जे आहेत ना हिंदीचे गोदी मीडिया, त्यांना एकदा त्यांचे थोबडे बघितलं आणि त्यांचा आवाज जरी ऐकला ना तरी पण त्याच्या आयला असं वाटतं ना काय आता त्यांना शिवाय येत होतं तोंडात. तर त्याच्यामुळे जाऊन ते ह्या गोष्टी राहिल्या. तिथे आमच्या राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार काय ही चर्चा कुठेतरी स्थगित झाली होती. आणि त्याच्याचमुळे आत्ता काय पुढे होऊ शकतं ही चर्चा जर का आपण पाहिली तर आपले राजसाहेब हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते 2 दिवसापूर्वी. आणि हे का भेटायला गेले, कदाचित असं होतं का की बाबा रे आता त्यांना सांगायला गेलं का की आम्ही आता दोघं एकत्र येतोय भाऊ, आणि त्याच्यामुळे आपल्या अगोदरचे काय संबंध असतील, जे काय मैत्रीचे संबंध असतील त्या मैत्रीचे असतील, पण तरी राजकीयदृष्ट्या आता भेटू शकत नाही किंवा तुम्ही भेटू नका, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी पण राजसाहेब गेले होते का, हा आता प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मित्रांनो भरपूर जण बोलतात राजसाहेबांचे विचार हे कुठेतरी आता असं सगळेजण बोलत आहेत की असं राजसाहेबांचे विचार कुठेतरी उद्धव साहेबांना मिळते जुळते आहेत का. पण राजसाहेबांचं हिंदुत्व काय आहे ना, तर मित्रांनो मला असं वाटतं आता मी 2-3 दिवस झाले व्हिडिओज टाकते तुम्हाला कळेल राजसाहेबांचं हिंदुत्व म्हणजे काय आहे. तर आपण नीट जर का पाहिलं तर आपल्या स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांचं हिंदुत्व काय होतं, आपले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं हिंदुत्व काय होतं, कुठलाही एका धर्माला पाठिंबा नाही, तर बाबा रे सगळेच आमचे हिंदू आहेत. म्हणजे तो मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, कोणीही असेल, जो आमच्या भारत देशाला मानतो तो आमचा हिंदू आहे. हे राजसाहेबांचं धोरण आहे. आणि त्याच्यामुळे कसं आता BJPवाल्यांनी काय केलं, हे हमला झाल्याच्या नंतर सगळेच मुसलमान सारखे म्हणून घोषित केलं. पण ह्यांच्यामधलं मुसलमान आहेत ते त्यांचं काय, म्हणजे आपण जर का पाहिलं असेल नाही मुसलमान हे एकच असतात, मग कुठलाही मुसलमान असेल. म्हणून ह्या मुसलमानांना पूर्ण वाट लावली त्या मुसलमानांची. या मुसलमानांना जगणं, आपल्या भारतातल्या मुसलमानांना सांगतोय, चांगले जे मुसलमान होते त्यांना पण जगणं मुश्किल करून टाकलं होतं. आणि त्याचमुळे अशा चांगल्या मुसलमानांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम उभी राहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच काय आपल्या उद्धव साहेब असतील त्यांची सेना देखील उभी राहिली. आणि प्रत्येक पक्ष उभा राहिला, फक्त भाजप नाही. पण भाजपने काय केलं माहिती आहे काय, छुपे रुस्तम पाठिंबा असतात ना ते मुसलमान लोकांना येतात, नाही नाही तुम्ही आमचेच आहेत, पण आता कसं हे राजकारण असतं ना त्याच्यामुळे दाखवायला लागतं. हे असं करून ह्यांचे पदाधिकारी जे असतात ना भाजपचे ते स्वतः मुसलमान असतात. बरं जाऊन ते आता तो विषय राहिला बाजूला. आता कसं एक गोष्टी भरपूर दिवस झाला बोललं नाही म्हणून एक गोष्टी बोलतोय मध्ये मध्ये. शेवटी तुम्हाला आता सांगतोय का म्हणून आपल्याला असं वाटतंय की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येणार का. हा विषय जो ना मित्रांनो मला असं वाटतंय हा विषय तेव्हाच होणार होता की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार का. तर उद्धव साहेबांनी जेव्हा उत्तर दिलं तेव्हाच राजसाहेबांनी काहीतरी उत्तर दिलं असतं. पण आता या सगळ्या गोष्टी एकत्र येणार तर सगळ्या गोष्टींची तयारी केली पाहिजे, सगळ्या गोष्टी जुळवल्या पाहिजे, म्हणून थोडासा वेळ जातोय. पण भरपूर जणांकडून मी ऐकलंय की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार आहेत आणि ही आनंदाची बातमी आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आले पाहिजेत का. कारण मी आता भरपूर BJPचे जे अंध भक्त आहेत त्यांना देखील बोलतात ना ते लाल होते ना त्यांची, असं बघितलेलं आहे. हे दोघं आता भाऊ एकत्र येणार, तर काय बोलतात हे काय दोघं भाऊ एकत्र होऊन काय झाड उपटू शकत नाही असे बोलतात ना भरपूर लोक. पण हे काय उपटू शकतात आणि काय उपटून भारे लावू शकतात ना ते तुम्हाला आता येणार का थोड्या दिवसात कळेलच जर का एकत्र आले तर. पण मला आतमधून वैयक्तिक असं वाटतंय हे दोघं एकत्र यायच्या मार्गावर आहेत. त्याच्यामध्ये आपले राजसाहेब हे मराठीसाठी लढतात, तर त्याच्यामुळे महानगरपालिका राजसाहेब आणि उद्धव साहेब या दोन भावांची असली पाहिजे. उद्धव साहेब आणि राजसाहेब ठाकरे ब्रँड यांची ही मुंबई महानगरपालिका असली पाहिजे, एवढंच मराठी माणसाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे जे मला वाटतंय वैयक्तिकरित्या तर तुम्हाला वाटतंय का ठाकरे ब्रँडचीच ही मुंबई महानगरपालिका व्हायला पाहिजे का, आणि हे दोघं एकत्र आले तर ते शक्य आहेत का, हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. की भाजप यावेळेला महानगरपालिकेवर झेंडा रोवेल आपला, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात पुढच्या विषयासह. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.